भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही संमिश्र अर्थव्यवस्था आहे. संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये खाजगी तसेच सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रातील उद्योगांचा समावेश होतो. भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन अविकसित मात्र विकसनशील या शब्दात केले जाते. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. विशिष्ट भौगोलिक क्षेत्र. 2. नैसर्गिक साधनसामग्रीची उपलब्धता. 3. प्रचंड लोकसंख्या. 4. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे लक्षणीय प्रमाण. 5. राजकीय सार्वभौमत्व. 6. अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय विभाजन. 7. अल्प दरडोई उत्पन्न. 8. बेकारीची तीव्रता. 9. कृषीप्रधान अर्थव्यवस्था. 10. उत्पन्नाचे असमान वितरण. 11. अर्धविकसित अर्थव्यवस्था. एक विशिष्ट भौगोलिक क्षेत्र. कोणत्याही अर्थव्यवस्थेचे निश्चित असे विशिष्ट भौगोलिक क्षेत्र असते. भारताचे क्षेत्रफळ सुमारे 32,87,263 चौरस किलोमीटर असून जागतिक क्षेत्रफळामध्ये त्याचे प्रमाण 2.42% आहे. सध्या भारतात 28 घटकराज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरची पुनर्रचना झाली. त्यातून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांची रचना झाली. त्यामुळे भारताची 29 राज्यांवरून 28 राज्यांमध्ये बदल झाला. तसेच 7 ऐवजी 8 केंद्रशासित प्रदेश झाले. 2. नैसर्गिक साधनसामग्रीची उपलब्धता. भूमी, समुद्र, जलाशय, खनिजे, जंगले, पर्जन्य, नैसर्गिक वायू, वातावरण अशा नैसर्गिक साधनसामग्रीची विपुल उपलब्धता भारतीय अर्थव्यवस्थेस लाभली आहे. भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे 144 कोटी आहे आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताचा पहिला क्रमांक आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या 121 कोटींहून अधिक होती. एकूण जागतिक लोकसंख्येच्या 17.5% लोकसंख्या भारतात एकवटली असून जगातील दर 6 व्यक्तींमागे एक भारतीय असे प्रमाण आढळते. 10 ते 24 वर्षे वयोगटातील युवा लोकसंख्या भारतात सर्वाधिक. 1. भारत, दुसरा चीन, तिसरी इंडोनेशिया, चौथी USA. 4. दारिद्र्यरेषेखालील लोकांचे लक्षणीय प्रमाण. 2009-10 मध्ये भारतात एकूण 47.5 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली होते, तर 52.5 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले. नियोजन आयोगाच्या जुलै 2013च्या दारिद्र्यविषयक अहवालानुसार भारतातील दारिद्र्यरेषेखालील जनतेचे प्रमाण 2004-05 मधील 37.2% वरून 2011-12 मध्ये 21.9% इतके कमी झाले आहे. 5. राजकीय सार्वभौमत्व. भारत हे एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र असून येथील शासन जनतेच्या सामाजिक व आर्थिक कल्याणाशी कटिबद्ध आहे. 6. अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय विभाजन. भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्पादक उपक्रमांचे खालीलप्रमाणे 3 गटांत वर्गीकरण केलेले आहे. प्राथमिक क्षेत्र. कृषी क्षेत्र. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाटा 16.1%. द्वितीय क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाटा क्षेत्र 29.5%. तृतीय क्षेत्र. सेवा क्षेत्र. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाटा 54.4%. 7. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत अत्यल्प स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. जागतिक बँकेच्या 2012च्या अहवालानुसार विनिमय दर पद्धतीने जगातील प्रमुख राष्ट्रांचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न खालीलप्रमाणे. नॉर्वे सर्वाधिक $85,380. स्वित्झर्लंड $70,350. स्वीडन $49,930. जर्मनी $43,330. जपान $42,150. या राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न अत्यल्प म्हणजे केवळ $1,340 इतकेच आहे. 8. बेरोजगारीची म्हणजेच बेकारीची तीव्रता. 10व्या योजनेच्या प्रारंभी 2003 अखेर भारतात 4,13,00,000 लोक बेकार होते. राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेच्या 2011-12 मधील अहवालानुसार भारतात 1,08,00,000 लोक बेरोजगार होते. 9. कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील लक्षणीय वाटा.
एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी व कृषीनुषंगिक क्षेत्राचा वाटा सुमारे 16 ते 17%. 10. जागतिक व्यापारातील भारताचा नगण्य हिस्सा. जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा सातत्याने घटत असून सध्या तो 1.5% इतका आहे. 11. उत्पन्नाचे असमान वितरण. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिकच गरीब अशी विषमता. 12. आर्ध विकसित अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णपणे विकसित नाही, तसेच ती मागासलेली देखील नाही. उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीचा उत्पादन क्षेत्रात वापर करण्यास आपल्याकडे वाव आहे. या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे.